नमस्कार, राम राम मंडळी. आता निघालो फिरायला. कुठे जायचंय ते काय मला माहित नाही, ते फक्त तुमच्या दाजींना माहित असतं बरं का. सॉरी, गेल्या वेळेस पण मी तेच सांगितलं होतं. माझ्या बड्डे निमित्त दाजींनी प्लॅन केलेला आहे आणि आम्ही बाहेर फिरायला निघालेलो आहेत. तर बाबासोबत आहेत, पाठीमाग अथर्व आणि शुभम आहे आणि तुमचे दाजी आणि माझा दादा पुढे आहे. तर चला मंडळी, आता कुठं दाजी घेऊन जात आहेत फिरायला बघूया. बाजारावर डिपेंड राहत गावातल्या गावातच विकून टाकत जास्त वातावरण जास्त बघा मंडळी, कोकणामध्ये एंट्री केल्याबरोबर पाऊस चालू झालेला आहे आणि खूप छान वातावरण वाटतंय बघा, एकदम मस्त. डोळ्याचं पारणं फिटलं. किती छान वाटतंय. दिवे आगर बीचला चाललो आहोत. दिवे आगर दिवे आगर तिथे चाललोय आता आम्ही आणि पाऊस हलका हलका पडायला चालू झालेला आहे. खूप भारी वाटतंय. आम्हाला भेटलेला आहे प्रीत गेस्ट हाऊस. तर आता तिथे आम्ही आलेलो आहोत. तर थोडं बाहेर फिरून येतो, नंतर जेवण वगैरे करूया आणि पुढचं प्रोसिजर काय आहे ते बघूया. ते सगळेजण आराम करायला लागलेत बघ, थकलेत, दमलेत. रूम तर खूप छान भेटलेला आहे. तर आता तुम्हाला मी खिडकी खोलून दाखवते. तर बघा बाहेर, वाव, नारळाची झाडं. हे तुमचे दाजी बघा कसे बघतात. मी खिडकी खोलली की. आणि खूप छान असं मस्त दिसतंय वातावरण. बघा किती भारी आहे ना, मस्त एकदम. कुठे गेली, चालले वाटतं हे कुठेतरी बाहेर. आता इथे बेसिंग आहे, वरती AC, मस्त अशी खूप छान रूम भेटलेला आहे आम्हाला. तर मंडळी आता खूप जाम भूक लागली आहे, दुपारचे 2 वाजलेले आहेत. तर आम्ही
जी थाळी मागवली आहे सुरमई थाळी तर ती तुम्हाला मी दाखवते. आता सगळेजण जेवायला बसलेले आहेत. बघा सुरमई किती मोठी पीस आहे. हा रस्सा मस्त मीठ कांदा आणि लिंबू आहे वाटतं, लिंबू आणि ही आहे तांदळाची भाकरी. तर इथं आहे बसलाय दादा जेवायला, बाबा बसलेले आहेत, अभिषेक आणि सगळ्यांची थाळी भरलेली आहे. तर आता आम्ही सगळेजण मस्त असं जेवण करून घेतो. नंतर पुढे कुठे जायचं आहे फिरायला ते बघूया. प्रॉन्स पण आहे. हो हो मस्त पोट भरून जेवण झालेलं आहे. आता काय करतो, आता जाऊन सगळेजण थोडा आराम करतो. कारण की ब्लड प्रेशर असल्यामुळे माझ्या पायाला सुजन आली. ह्यांना म्हटलं की आपण 2 तास आराम करूया आणि मस्त समुद्रकिनारी फिरायला जाऊ.